नमस्कार मित्रांनो आपण आज गोंधळवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहोत। ड्रॅगन फ्रूटची त्यांची बाग आहे मित्रांनो, त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण त्यांनी काय व्यवस्थापन केलं आणि त्यांना उत्पादन किती मिळाले आणि जमीन कशी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मग तुमच्या अगोदर सांगा, जमीन कोणती आहे, कशी आहे, काय? जमीन एकदम म्हणजे मारांची आहे, तांबडी जमीन आहे, थोडीफार माती टाकलेली आहे काळी, त्याच्यामुळं जमीन अशी काय म्हणजे एकदम हायफाय एक नंबरची अशी काय नाही। तुम्ही याच्या अगोदर याच्यामध्ये कोणतं पीक घेत होतो? याच्या अगोदर काय सोयाबीन, ज्वारी अशीच पिकं। काय परवडत होतं तुम्हाला? काय परवडत नाही। मग हे बाग लावून किती दिवस झाले तुम्ही? बाग लावून आता 3 वर्ष होत आली। 3 वर्ष होत आले। मग ह्या बागाला 3 वर्ष झाले, फळधारणा किती वर्ष झालं चालू झालेला? 2 वर्ष झाली की। किती दिवसानंतर फळबाग चालू होते ना? फळ साधारण 9 ते 10 महिन्यापासून चालू झालं फळ। 10 महिन्यानंतर? हां, नंतर म्हणजे पहिल्या वर्षी। तुम्हाला यासाठी खर्च किती आला उभा करताना एक पहिल्या वेळेस? म्हणजे 5 ते 6 लाखापर्यंत गेले खर्च। हां. आता कायचं म्हणणं कसं आहे की थोडक्यात बी होतंय, पण आपण करताना व्यवस्थित जर केलं तर 5 ते 6 लाखापर्यंत जाते। होय. तुम्ही माळरानामध्ये एक नंबर असे तुमचा कसं काय विचार आला, असे एकदम फुलवली एक नंबर अशी बाग कसं काय तुमच्या डोक्यात एवढं विचार आला की आपण सगळं की ते जे व्हिडिओ जे पाठवते का, हां त्या व्हिडिओवर बघितलं थोडं, हां आणि थोडं डोक्यात बसलं की कसं आहे हे ह्याला म्हणजे कमी पाण्यात येणार पीक आहे। हां. दुसरी गोष्ट, जमीन कसली हलकी असली तरी चालणार आहे, फक्त पाण्याचा निचरा होणारी असावी एवढंच। आणि बाकीचं तेवढं काय म्हणजे खर्चाचं बाकी दुसरं काही नाहीच आहे, ते तात्पुरती फवारणी कधी तर एवढ्या पुरतंच। म्हणून वाटलं की आपण हे करून बघावं, कारण आपल्या एरियामध्ये इकडं कुठंच काय नव्हतं, आपण बघावं ट्राय घेऊन म्हणून केलं हे सुरुवातीला, आणि ती केल्यासारखं सक्सेसही झालं चांगलं। मित्रांनो, आदर्श घेण्यासारखं आहे शेतकऱ्यांसाठी की माळरानावरती यांनी एक नंबर अशी ड्रॅगन फ्रूटची बाग आणलेली आहे। मित्रांनो, उत्पन्न ही चांगलं निघत आहे आणि यांनी अगोदर सोयाबीन, तुरी असले पीक घेतले, त्यांना परवडत नव्हते, त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केल्यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळाले आणि त्यांनी सक्सेस करून दाखवले आहे माळरानावरती। मामा, तुमचं नाव काय? अंगद आबा मोठे। हां. गोंधळवाडी तालुका तुळजापूर येथील हे शेतकरी आहेत मित्रांनो, यांनी सक्सेस करून दाखवले यांची ड्रॅगन फ्रूटची बाग, आणि 1 एकरची मध्ये त्यांनी चांगले उत्पादन घेतल्यामुळे त्यांनी नंतर ह्या वर्षी आणखीन 1 एकर लावलेलं आहे। मित्रांनो, पाहता त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी गहू घेतलेला आहे। अगोदर सोयाबीन काढले, याच्यामध्ये सोयाबीन होतं अगोदर। हो मित्रांनो, आपण सोयाबीन, कांदा ह्यासारखी पिके घेऊन आपल्याला शेती परवडत नाही मित्रांनो, पण यांनी ड्रॅगन फ्रूट यासाठी भरपूर असा पहिल्या वर्षी खर्च केला आणि भरपूर असं उत्पादन घेतलं। मित्र मामा, तुम्हाला पहिल्या वर्षी किती उत्पादन मिळालं? पहिल्या वर्षी बघा 12 लाखापर्यंत उत्पन्न गेलं। 12 लाख रुपये? 12 लाखापर्यंत। या वर्षी रेट कमी असताना सुद्धा 11 लाखापर्यंत झालेलं आहे, म्हणजे उत्पन्न वाढलं जास्त। उत्पादन वाढलं, तुम्ही उत्पादन चांगलं घेतल्यामुळे चांगलं आलं। होय. माळरानावरती तुम्ही बाग घेतल्यामुळे खरंच मामा तुमचं आदर्श आहे। मित्रांनो, हे माळरान खडकाळ जमीन आहे, याच्यामध्ये अगोदर सोयाबीन व्यवस्थित येत नव्हतं, पण यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती व्यवस्थित आणि सक्सेसफुल केल्यामुळे यांचं आदर्श घेण्यासारखं आहे। आणि शेतकऱ्यांना माझं एवढं एक म्हणणं आहे की ही जी काय म्हणजे पारंपरिक पिकं आहेत का पूर्वीची, हां, ह्याच्याकडे थोडं म्हणजे दुर्लक्ष करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करा। हां हां. आणि हे कसं आहे, कुठली कसत नाही, फळबाग झालीच पाहिजे शेतामध्ये, हां, तर चालू पैसा येतो शेतकऱ्याला। बरोबर आहे। आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे काय, आम्ही जी रासायनिक खतं जी आहेत का, रासायनिकचा वापरच करत नाही, सगळं जैविक पद्धतीने केलं, पद्धतीने केलेली शेती आहे ही फळबाग। हां हां हां. आणि ह्याच्यामध्ये कृषी अमृत नावाचा जो खत आहे का, हां, त्या खताचा वापर आम्ही जास्त करतो। होय. कृषी अमृत हे नावच काय पडलंय, हां तर शेतकरी, हां, कृषी म्हणजे शेतकरी म्हणा किंवा शेती, शेती, हां आणि ह्या शेतीला आपण रासायनिक वापर केल्यामुळं हां हिची मृत अवस्था होत गेलेली आहे, हां हां. आणि ही शेती मरून चालली आपण थोडक्यात म्हणायचं। आणि हिला जिवंत करण्याकरता काय आहे, तर हे कृषी अमृत आहे, अमृत संजीवनी। म्हणून ही कृषी अमृतचा वापर आम्ही काय करतो, तर बाकीच्या पिकांनाही देतो, आणि ह्या दोन्ही फळबागांना हेच चालू आहे आमचं। त्याच्यामुळे ह्या बागाचं एवढं म्हणजे वाढलेलं आहे। किंवा तुम्ही व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने शेती करून चांगलं उत्पादन घेतलं आहे। माळरान खडकाळवरती जमिनीवरती तुम्ही पीक घेतल्यामुळे तुम्हाला खरंच आदर्श घेण्यासारखं आहे शेतकऱ्यांसाठी। तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद। आणि